पत्रकार म्हणले तर आज दर्पणकार म्हणजे काय तर आरसा, परंतु तिसरा डोळा समाजाचाही देखील पत्रकार आहे। समाजातल्या लोकांची जी काही गरज आहे ती निश्चितच अधिकारी असतील, आम्ही लोकप्रतिनिधी असतील, हे आम्हाला तुमच्या मार्फत कळतं आणि वेळोवेळी तुम्ही आम्हाला शहराची गरज सांगण्याचं काम केलेलं आहे। आता जिल्हाधिकारी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूरच्या विमान सेवेसाठी काम करत आहेत। मी आताही व्यासपीठावरती बोललो की विमान सेवेचा प्रश्न केवळ तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहे। एक युवा जिल्हाधिकारी आपल्याला लाभल्यामुळे हा विषय मार्गी लागत आहे। आज देखील सायंकाळी 5:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर विमानतळासाठी, राज्यातल्या सगळ्या विमानतळासाठी बैठक होणार आहे, परंतु आपले जिल्हाधिकारी साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या शहराचा प्रश्न उठवणार आहेत। आणि आदरणीय मुरलीधरांना मोहोळ साहेब सुद्धा आपल्या विमान सेवेसाठी पाठपुरावा करतायत। आम्ही ज्यावेळी 4 तारखेला सागर बंगल्यावरती साहेबांकडे होतो, मी आणि मुरलीधरांना आम्ही एकत्रित जेवण केलं। जेवताना मुरलीधरांना आवर्जून सांगितले की 23 तारखेला आपल्याला सगळ्या आमदारांना सोलापुरातनं मुंबईला विमानाने पहिल्या दिवशी यायचं आहे, म्हणजे इतके कॉन्फिडंट ते आपल्या 23 तारखेसाठी होते। परंतु काही टेक्निकल अडचणी जी आहे ती फ्युलच्या बाबतीत निघाली आणि ती लॉंग टर्मचा विचार करून ती होणं पूर्ण गरजेचं आहे आणि यासाठी त्वरित जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधित पेट्रोल कंपनीशी, नागपूरशी सगळा पाठपुरावा केलाय। महिन्या 2 महिन्यात विमान सेवेचा सुद्धा प्रश्न निश्चितच मार्गी लागेल हा विश्वास वाटतो। परंतु जी सोलापूरची विमान सेवा ठराविक लोकांना मदत होणार आहे, परंतु पाण्याचा जो विषय आहे तो शहरातल्या सगळ्या नागरिकांना मदत होत असताना त्याच्यात जिल्हाधिकारी साहेबांचा आपल्याला खूप मदत लागत आहे, मिळत आहे।